दीन तुगड्यांचा वारी, दलितांचा कैवारी तो दीन तुगड्यांचा वारी. त्याच्यामुळे सर्वांची ही नवी पहाट झाली. त्याच्यामुळे सर्वांची ही नवी पहाट झाली. नमस्कार सन्माननीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, आज आपण एका अशा महामानवाची जयंती साजरी करत आहोत ज्यांनी केवळ स्वतःचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे नशीब बदलून टाकले. ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मगू येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी सकपाळ असे होते. त्यांचे वडील रामजी सुभेदार हे सैन्यातील शिक्षक होते. बाबासाहेबांना लहानपणापासूनच विषमतेचे भीषण चटके सहन करावे लागले. पण या संकटांना न डगमगता त्यांनी शिक्षणाला आपले शस्त्र बनवले. बाबासाहेबांच्या शिक्षणात अनेक अडथळे आले. सयाजीराव महाराज यांच्या सोबतीने त्यांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ आणि लंडनमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. ते अर्थशास्त्र आणि कायदा या विषयातील सर्वोच्च पदवीधर बनले. डॉक्टर बाबासाहेबांनी समाजात पसरलेली जातीयता दूर करण्यासाठी 14 तळ्याचा सत्याग्रह केला आणि सर्व दलित बांधवांना पाण्याचे हक्क मिळवून दिले. भारतीय संविधान रचण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. म्हणूनच तर त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा संदेश त्यांनी सर्व दलितांना व समाजाला दिला. 6 डिसेंबर 1956 रोजी या महामानवाचे महापरिनिर्वाण झाले. बाबासाहेबांचे जीवन म्हणजे धगधगता संघर्ष होता. त्यांनी स्त्रियांना, मजुरांना आणि दलितांना सन्मानाने जगण्याचे अधिकार मिळवून दिले. आजही त्यांचे विचार आपल्याला प्रेरणा मिळवून देतात. शेवटी एवढंच म्हणेन, नभाकडे टेकले हात त्यांचे, ते अफाट होते. समुद्रालाही लाजवेल असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. कोटींच्या हृदयात ज्यांनी संघर्षाचे बीज रोवले, ते दुसरे तिसरे कोणी नसून माझे भीमराव आंबेडकर होते. ते दुसरे तिसरे कोणी नसून माझे भीमराव आंबेडकर होते. अशा या महामानवाला माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. जय भीम, जय हिंद.